विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. वेलकम टू रॅडंट अकॅडमी. रॅडंट अकॅडमीच्या कॉग्नेटिव्ह एज्युकेशनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या पार्टमध्ये आपण काही भाग शिकलो होतो. बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्री याचे काही पार्ट शिकलो होतो. आता त्याचा पुढचा पार्ट आपण या ठिकाणी शिकणार आहोत. पाहूया आपण काय काय शिकणार आहोत. या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि मागच्या भागमध्ये आपण काय काय शिकलो होतो त्याची थोडीशी रिव्हिजन करा. काय आठवतंय का बघा. कारण मित्रांनो, ते समजल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आहे. बघा, आठवतंय का आपण काय शिकलो होतो सुरुवातीला? पॉईंट म्हणजे काय शिकलो होतो, त्यानंतर लाईन, ओके, लाईन सेगमेंट, रे, हाऊ मेनी लाईन्स कॅन पासेस थ्रू अ सिंगल पॉईंट, हे सुद्धा आपण पाहिलं होतं. आठवतंय का? पहा तो व्हिडिओ, पहा फार तर, आणि मग पुन्हा प्ले करा. पहा, आज आपण शिकणार आहोत कोलिनियर पॉईंट्स, एक रेषीय बिंदू. बघा काय म्हणताय मराठीमध्ये त्याला, कोलिनियर पॉईंट. को म्हणजे सह, सी ओ, को म्हणजे सह, सोबत, हा जो पार्ट आहे ना, को, सोबत. लिनियर, लाईनवरील. लिनियर म्हणजे काय शब्द येतो? LINE हा एक शब्द त्यामध्ये येतो. लाईन म्हणजे रेषा. को लिनियर, एकाच रेषेवर असणारे पॉईंट. साधा सरळ अर्थ आहे याचा. पहा, फिगरमध्ये पॉईंट ए आहे, पॉईंट बी आहे, पॉईंट सी आहे, पॉईंट जी आहे, पॉईंट एफ आहे, पॉईंट ई आहे, पॉईंट डी आहे. 7 पॉईंट्स या फिगरमध्ये आहेत. आता ते एकाच रेषेवर आहेत का? आर दे ऑन अ सेम लाईन? पहा, नाही आहे. आपण डोळ्याने सांगू शकत नाही. आपण एखादी रेषा काढून बघूया. बघा, एक, देर इज अ वन लाईन विच पासेस थ्रू पॉईंट बी, पॉईंट सी, पॉईंट जी अँड पॉईंट ई. These 4 points are on same line. Point A is not on that line. Point F is not lying on that line. And point D also not lying on that line. But these four points lies on same line. हे 4 बिंदू एकाच रेषेवर आढळतात. म्हणून सो दॅट्स वाय दीज 4 पॉईंट्स आर कॉल्ड कोलिनियर पॉईंट्स. या पॉईंट्सना काय म्हणतात? बघा, हाऊ कॅन वी डिफाईन, त्याची आपण व्याख्या कशी करू शकतो? इफ 3 ऑर मोर, 3 किंवा 3पेक्षा जास्त. 2 म्हटलं का बाळांनो? 3, 3 or more than 3 points which lie on single straight line, जे एकाच रेषेवर, एकाच सरळ रेषेवर आढळतात, आर सेड टू बी, त्या पॉईंटना म्हणतात कोलिनियर पॉईंट्स. अशा पॉईंटला काय म्हणायचं? कोलिनियर पॉईंट्स. लक्षात आले का कन्सेप्ट? कोलिनियर पॉईंट्स, 3 or more points which lies on same line. आता फिगरमध्ये बघा, आणखीन काही पॉईंट्स आहेत. हाऊ टू राईट पॉईंट्स? BCDE, BCGE are collinear points. Now one question is there, are points ABCG collinear points? पहा, पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी, पॉईंट जी हे कोलिनियर आहेत का? तुमचं उत्तर काय? नक्कीच तुमचं उत्तर असणार आहे नो. मग अशा पॉईंटला काय म्हणायचं? जे एकाच रेषेवर नसतात, अशा पॉईंटला काय ना, व्हॉट वी कॅन से, these 4 points, point A, point B, point C, point G are not lies on same line. ते एकाच रेषेवर नाहीत, अशानं काय म्हणायचं? दे आर कॉल्ड नॉन कोलिनियर पॉईंट. दे आर कॉल्ड नॉन कोलिनियर पॉईंट्स. मराठीमध्ये म्हणायचं आहे नैक रेषीय बिंदू. नैक रेषीय बिंदू.
दे आर कॉल्ड नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता फिगरमध्ये तुम्ही कोणत्याही 3 पॉईंटची जोडी करू शकताय, गट करू शकताय. यू कॅन मेक group of 3 points which are linear or which are non-collinear. Can you make 3 or more points? 3 किंवा 3पेक्षा जास्त पॉइंट विच डू नॉट, हा शब्द महत्वाचा आहे. डू नॉट म्हणजे नाही, lie on single state line, ते एकाच रेषेवर आढळत नाहीत, आर सेड टू बी नॉन कोलिनियर पॉईंट्स. त्यांना काय म्हणायचं आहे? नॉन कोलिनियर पॉईंट्स. ॲक्टिव्हिटी काय बघा, का तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची आहे? लिस्ट 5 ग्रुप्स इच ऑफ कोलिनियर अँड नॉन कोलिनियर पॉईंट्स फ्रॉम फिगर. या फिगरमधील 5 ग्रुप तयार करायचे आहेत, कोलिनियरचे आणि नॉन कोलिनियरचे. करता येतील का? याच्यापेक्षा जास्त पॉईंट्स घ्या फार तर, कारण तुम्हाला 5 ग्रुप करायचे आहेत वेगवेगळे. ते करण्यासाठी तुम्हाला अजून आणखीन काही पॉईंट याच्यामध्ये लागणार आहेत. चला वळूया आता पुढच्या पॉईंटकडं. पुढचा पॉईंट आहे प्लेन. मित्रांनो, सातत्यानं आतापर्यंत भरपूर वेळा प्लेन हा शब्द ऐकलेला आहे. हे प्लेन आहे, ते प्लेन नाही आहे. प्लेन म्हणजे मराठीमध्ये म्हणतात प्रतल. आता प्रतल हा शब्द तुम्हाला नवीन आहे. यापूर्वी तुम्ही कधीही प्रतल म्हणजे काय अभ्यासलेलं नाही आहे किंवा प्रतल म्हणजे काय पाहिलेलं नाही आहे. पण शब्द प्लेन हा बाकी वारंवार तुम्ही वापरलेला आहे. शब्द प्लेन काय बरं? प्लेन म्हणजे काय बरं? पहा, तुमच्यासमोर एक फिगर आलेली आहे. हा जो ग्रीन रंगाचा जो पार्ट आहे, एक सपाट पृष्ठभाग आहे का? हा जो रेड रंगाचा पार्ट आहे, हा सुद्धा एक सपाट पृष्ठभाग आहे. आणि हा जो ब्ल्यू रंगाचा पार्ट आहे, हा सुद्धा एक सपाट पृष्ठभाग आहे. हे जे सपाट पृष्ठभाग असतो, दॅट अ फ्लॅट सरफेस, दिस फ्लॅट सरफेस इज कॉल्ड प्लेन. कुठल्याही सपाट पृष्ठभागाला काय म्हणायचं? प्लेन असं म्हणायचं. उदाहरणार्थ आपण ज्या जमिनीवर उभा आहोत, ती जमीन फ्लॅट आहे. आपल्यासमोर एखादं टेबल असेल, तर टेबलचा जो पृष्ठभाग असतो तो फ्लॅट असतो. आपल्या इकडं उजवीकडे एखादी भिंत असेल, ती भिंत फ्लॅट सरफेस आहे. कसलंही एक सपाट पृष्ठभाग असतो, त्या सपाट पृष्ठभागाला काय म्हणायचं? प्लेन असं म्हणायचं. मग या फिगरमध्ये सांगा किती प्लेन्स आहेत? सांगा बरं. यस, दिस ग्रीन वन, दिस रेड वन अँड दिस ब्ल्यू वन. देर आर 3 प्लेन्स इन अ फिगर. अशा पद्धतीनं या संपूर्ण विश्वामध्ये अनेक पॉईंट्स आहेत. सगळे तारे, सगळे ग्रह, हे सगळे पॉईंट्स आहेत. यांच्यामध्ये एक विशिष्ट प्लेन्स असतात. वी कॅन ड्रॉ सेव्हरल नंबर ऑफ प्लेन, इनफायनाईट नंबर ऑफ प्लेन इन स्पेस. आपल्या रूममध्ये सुद्धा आपण अनंत प्रकारची अशी प्लेन्स काढू शकतो. पहा. अँड इन मॅथमॅटिक्स फ्लॅट सरफेस इज कॉल्ड प्लेन. कुठल्याही सपाट पृष्ठभागाला काय म्हणतात? प्लेन असं म्हणतात. आपल्या डोळ्यासमोर जो फळा दिसतो, तो फळा म्हणजे प्लेनच आहे. आपण ज्या सगळ्या फिगर आहे त्या फळ्यावरती काढतो, त्या सगळ्या एकाच प्लेनमध्ये काढतो. त्या प्लेनमध्ये किती पॉईंट्स असतात बरं? इनफायनाईट. त्या प्लेनमध्ये इनफायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स असतात. प्लेन ॲक्च्युली इज द इमॅजिनरी कन्सेप्ट. एक काल्पनिक गोष्ट आहे खरं तर. म्हणजे प्लेन किती मोठं असतं, किती छोटं असतं, हे आपण सांगू शकत नाही. जसं पॉईंट किती छोटा असतो, किती मोठा असतो आपण सांगू शकत नाही आहे. लाईन किती छोटी, किती मोठी आपण काढू शकत नाही आहे. तसंच प्लेन. ह्या 3 कन्सेप्ट आहेत: पॉईंट, लाईन अँड प्लेन. दीज 3 कन्सेप्ट्स आर इमॅजिनरी कन्सेप्ट इन जॉमेट्री. ह्या काल्पनिक गोष्टी आहेत, आपण प्रत्यक्षात त्या काढू शकत नाही. नाव हाऊ टू डिनोट प्लेन. प्लेनची आकृती कशी काढायची मग? दिस टाईप ऑफ पॅरलोग्राम. एक फिगर काढलेली बघा, हा पॅरलोग्राम आहे. such type of figure. Using this figure we can draw plane. How to name the figure plane? Using a capital letter. This is a plane H. This plane is called plane H. Name of plane
in the picture is H. Plane is actually extend infinite in ऑल साईड. आपण या प्लेनचं एक्सपान्शन जे आहे ते चारही दिशांना किंवा सर्व दिशांनी करू शकतो, कारण बिकॉज इट इज इन्फानाइट. पहा, युझिंग these arrows, these are 4 arrows, this is arrow, this is arrow and this is. what is the meaning of these arrows? ह्या ॲरोचा अर्थ असा होतो की आपल्या गरजेनुसार आपण हे प्लेन चारही दिशांना वाढवू शकतो. फळा किती छोटा किती मोठा हे आपण म्हणू शकत नाही. आपल्या गरजेनुसार आपण फळा वापरत असतो. म्हणजेच प्लेनचा आपण आकार लहान किंवा मोठा करू शकतो आपल्या गरजेनुसार, बिकॉज इट इज इन्फानाइट. आपल्या गरजेनुसार आपण ते अनंत असं वाढवू शकतो. दिस इज अ प्लेन. ओके, वन फिगर इज देअर. बघा, ही जी आकृती तुम्हाला दिसते, देर आर मेनी टाईप्स ऑफ प्लेन्स आर देअर. तिथं भरपूर असे प्लेन्स आहेत. तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि या आकृतीमध्ये किती प्लेन्स आहेत मला मोजून सांगायचं आहे. पहा, मी याचं उत्तर नाही सांगणार तुम्हाला, तुमचे तुम्ही मोजायचे आहेत. या फिगरमध्ये किती प्लेन आहेत? ऑल दीज प्लेन्स आर इंटरसेक्टिंग टू इच अदर. ते प्रत्येक प्लेन्स आहेत परस्परांना छेदत आहेत, इंटरसेक्ट होत आहेत. पहा, प्रत्येक कलर कोडमधून तुम्हाला तुम्ही प्लेन सांगू शकताय. मस्त मजेशीर प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही वहीमध्ये लिहा. आपण पुढं वळूया. पुढची कन्सेप्ट आहे, पहा तर हाऊ मेनी प्लेन्स आर इन द पिक्चर. या पिक्चरमध्ये किती प्लेन्स आहेत त्याचं उत्तर तुम्हाला मागा सांगितल्याप्रमाणे तुम्ही शोधायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, मोजा आणि मग पुढं चला. पुढची कन्सेप्ट आहे पॅरलल लाईन, समांतर रेषा. वारंवार शब्द तुम्ही ऐकलेला, 5वीमध्ये तुम्ही ऐकलेला आहे. म्हणजे रेल्वेचे रूळ असतील, तुमच्या वहीमध्ये ज्या रेषा आहेत पानावरती त्या असतील, असे अनेक उदाहरणं तुम्ही पाहिलेली आहेत पॅरलल लाईनची. व्हॉट इज द एक्झॅक्टली मिनिंग, व्हॉट इज द एक्झॅक्टली डेफिनेशन ऑफ पॅरलल लाईन्स? बघा फिगरमध्ये, लाईन एम इज देअर, लाईन एन इज देअर. देअर आर टू लाईन्स, लाईन एम अँड लाईन एन. व्हॉट टू से पॅरलल लाईन्स? पॅरलल लाईन कशाला म्हणायचं? बघा, लाईन विच लाई इन द सेम प्लेन. अशा लाईन्स ज्या लाई इन सेम प्लेन, ज्या एकाच प्लेनमध्ये असतील. अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. एक लाईन या फळ्यावर आणि एक लाईन त्या फळ्यावर, अशांना पॅरलल लाईन म्हणता येत नाही. दीज आर नॉट सेड टू बी पॅरलल लाईन्स. लाईन्स विच लाईज ऑन सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट. डू नॉट इंटरसेक्ट, छेदत नाहीत. ह्या कितीही वाढवल्या पुढं तरी एकमेकांना छेदणार नाहीत. दे कांट इंटरसेक्ट इच अदर. आफ्टर ऑल वी कॅन प्रोड्यूस देम आफ्टर. आपण ते कितीही वाढवल्या तरी एकमेकांना छेदत नाहीत. आर सेड टू बी पॅरलल टू इच अदर. अशा लाईनला आपण काय म्हणतो? एकमेकांना पॅरलल लाईन असं म्हणतो. बघा पुन्हा एकदा बघा डेफिनेशन. लाईन विच लाई इन सेम प्लेन. दोन कंडिशन आहेत, तर ते एकाच प्लेनमध्ये पाहिजेत. अँड डू नॉट इंटरसेक्ट, एकमेकांना न छेदणाऱ्या पाहिजेत. किती जरी आपण पुढं वाढवल्या, लाईन एम अशी इकडं किती वाढवली किंवा या बाजूला किती वाढवली तरी त्या कुठे छेदता कामा नाहीत. आता लिहायचं कसं बरं? हाऊ टू राईट? लाईन एम इज पॅरलल लाईन एन. हाऊ टू राईट इट? रिटन ॲज लाईन एम. आणि उभ्या रेषा बघा, या दोन, ह्या उभ्या रेषा आहेत. ह्या दोन उभ्या रेषांच्या द्वारे पॅरललचं चिन्ह वापरतात. लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन. किंवा उलटे आपण असं म्हणू शकतो, लाईन एन इज पॅरलल टू लाईन एम. मित्रांनो लक्षात आलं तुमच्या? आता पुढची कन्सेप्ट पहा, इंटरसेक्टिंग लाईन्स. आयदर टू लाईन्स पॅरलल ऑर इंटरसेक्टिंग. ह्या वाक्याचा अर्थ असा होतो, दोन रेषा तुम्ही काढल्या असतील, एक तर त्या पॅरलल असतील, जर पॅरलल नसतील तर, जर पॅरलल नसतील साहजिकच आहे ते छेदणार आहेत. छेदणे म्हणजेच इंटरसेक्टिंग. छेदणाऱ्या रेषा म्हणजेच इंटरसेक्ट. टू इंटरसेक्ट म्हणजे छेदणे. टू इंटरसेक्ट या शब्दाचा अर्थ काय होतो? इंटरसेक्टिंग लाईन्स, छेदणाऱ्या रेषा. बघा फिगरमध्ये, लाईन पी इज देअर, लाईन क्यू इज देअर. दीज टू लाईन्स इंटरसेक्ट इज इन दिस पॉईंट. या बिंदूमध्ये येत्या छेदतात बघा. पॉईंट पी अँड पॉईंट क्यू एकमेकींना या पॉईंटमध्ये छेदून जातात. दीज टू लाईन्स आर सेड टू बी इंटरसेक्टिंग
lines. Line P and line Q are intersecting lines. Okay. Now look at the figure. There is a plane and line X and line Y. These are two lines are there. माझा क्वेश्चन फक्त एवढाच आहे, आर दे पॅरलल ऑर नॉट? त्या पॅरलल आहेत की नाहीत? आर दे इंटरसेक्टिंग ऑर नॉट? मग सांगा त्या इंटरसेक्टिंग आहेत की नाही? आयदर दे आर पॅरलल ऑर इंटरसेक्टिंग. पण फिगरमध्ये त्या इंटरसेक्ट होत आहेत का? आर लाईन एक्स अँड लाईन वाय इंटरसेक्टिंग? काय मित्रांनो, तुमचं काय उत्तर आहे? दिसत तर नाही आहेत. एक्स आणि वाय एकमेकांना छेदत नाही आहेत. पण इफ यू एक्सटेंड देम, त्या पण जर त्यांना वाढवलं, लाईन एक्स अशी वाढवली आणि लाईन अशी वाढवली पुढं, तर ते कुठंतरी पुढे जाऊन छेदतील. येस, या ठिकाणी ते छेदत नाही आहेत. नाव दे आर नॉट इंटरसेक्टिंग, बट आफ्टर एक्सटेंडिंग they got intersect each other. That's why we can say yes, these are intersecting lines. These are not parallels. These are not parallel lines. Exactly meaning, जर त्या पॅरल नसतील तर 100% त्या काय असणार आहेत? इंटरसेक्टिंग लाईन्स असणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी हा टॉपिक संपतोय. आपण याचे 2 पार्ट केले होते. पार्ट फर्स्टमध्ये आपण पॉईंटसारख्या कन्सेप्ट पाहिल्या आणि पार्ट सेकंडमध्ये आज आपण भरपूर कन्सेप्ट पाहिल्या. पुन्हा एकदा हा व्हिडिओ रिवाईज करा, पहा. 1, 2 ते 3 वेळा व्हिडिओ पहा. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पहा. मग तुम्हाला एक्झॅक्टली विषय समजेल, कन्सेप्ट समजतील, जेणेकरून त्या आधारे तुम्हाला काय सोडवायचं आहे? एक्झरसाईज सोडवायचा आहे. प्रॅक्टिस सेट 1 ह्या पुस्तकात तुमच्या आहे. अगदी नीट सोडवा, व्यवस्थित सोडवा आणि त्याची फोटोकॉपी आपल्या ग्रुपवर किंवा मला पर्सनली पाठवा. ओके, ऑल द बेस्ट मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर. बाय.